Praise the Lord. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है। Praise the Lord. Praise the Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, मधुर, महान, सुंदर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. तुम्ही आत्ता जे गाणं ऐकलं, यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, आणि त्याच अनुषंगाने काही वचनं घेऊन मी आज तुमच्या समोर आलोय. आणि बायबल मधलं एक सुंदर दाविदाचं स्तोत्र, 23वा स्तोत्र ज्याला म्हटलं गेले, आणि त्या स्तोत्रामध्ये असं तो म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. दावीद असं म्हटलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आम्हाला थोडंसं आज या वचनांकडे लक्ष द्यायचं, या वचनांवरती थोडंसं मनन करूया. दाविदाने असं का लिहिलं, केव्हा लिहिलं, कोणत्या परिस्थितीत लिहिलं, आणि आम्ही असं म्हणू शकतो का की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे? स्कॉलर लोक असं सांगतात की ज्यावेळेला दावीद स्वतःच्या मुलापासून, अबशालोम त्याचं नाव, आणि त्या मुलापासून तो पळत होता, त्याच्या मुलाने त्याच्या विरुद्ध बंड केले आणि ते राज्य त्याच्यापासून हिसकावून घेण्यासाठी त्याने दाविदालाच मारायचा प्लॅन केलाय. स्वतःच्या बापाला मारायचा प्लॅन करणारा पोरगा बायबलमध्ये देखील पाहायला मिळतो. फक्त आजच्याच दिवसांमधल्या या घटना नाहीत, ते त्यावेळेस देखील होत होतं. आणि हा अबशालोम ज्या वेळेला त्या दाविदाविरुद्ध उठलाय, त्यावेळेला तो दावीद रानावनातून पळतोय. दाविदाकडे सामर्थ्य नव्हतं किंवा तो त्या मुलाला मारू शकत नव्हता असं नव्हतं, परंतु दाविदाला माहित होतं की कधी शांत राहायचं, कधी प्रार्थना करायची, कधी देवावरती आपण आपला भरोसा ठेवायचा, आणि आपण नेमकं काय कोणत्या वेळेला केलं पाहिजे हे दाविदाला अगदी चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि म्हणून दावीद त्याच्यापासून पळतोय, बाहेर दऱ्याखोऱ्यांमध्ये, गुहांमध्ये लपलाय. आणि त्यावेळेस त्या ठिकाणावरून त्यांनी 23वा स्तोत्र लिहिलंय असं अनेक स्कॉलर लोक सांगतात. ज्या वेळेला तुम्ही आणि मी अशा परिस्थितीमध्ये येतो, अशा अडचणींमध्ये येतो, काय हो, त्यावेळेस आम्ही असं म्हणू शकतो का की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही? याला त्या गुहांमध्ये, रानावनात कदाचित योग्य वेळेला जेवण मिळत असेल की नाही माहीत नाही, झोपायला चांगली गादी त्यावेळेला तिथं त्याच्याकडे अवेलेबल नसेल, कारण तो पळत होता शत्रूपासून, स्वतःच्या मुलापासून. त्याला त्याचं राजसिंहासन सोडून, त्याचा महाल सोडून, त्याचा पॅलेस सोडून त्याला पळावं लागत होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये तो असं म्हणतो की यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं होगी. आम्ही असं म्हणू शकतो का? का म्हटलं असेल दावीद असं? कारण त्याला माहित होतं तो लहान असताना पासूनच मेंढरं चारणं हेच त्याचं प्रामुख्याने काम होतं. आणि ही मेंढरं चारत असताना तो विणेवरती सुंदर गीतं लिहायचा, गीतं वाजवायचा, गीतं गायचा. आणि मेंढरं चारत असताना त्याचं अतिशय बारकाईने निरीक्षण असेल त्या मेंढरांकडे. कशी असतात ही मेंढरं? मान खाली घालून शांतपणे चरणारी. त्याचं मेंढरांबाबतीतलं ऑब्झर्वेशन कसं असेल? अतिशय शांत राहणारी, कधीच कोणाला त्रास न देणारी ही मेंढरं, कधीच उद्धट नसतील,
मेंढपाळाच्या एका आवाजामध्ये त्याच्याकडे धावत जाणारी, मेंढपाळाची वाणी ऐकणारी. बकऱ्यांप्रमाणे त्या मेंढरं चतुर नसतात. बकऱ्या माहितीये का, नेहमी काही कळप तुम्ही जर पाहिलेत मेंढरांचे, तर मेंढरांच्या कळपाच्या समोर बकऱ्या पुढे ठेवल्या जातात, कारण त्या बकऱ्यांना माहित असतं कोणत्या वाटेने जायचे. मग त्यावेळेला कदाचित मेंढरांच्या पाठीमागे असला तरी फरक पडत नाही, कारण बकऱ्या पुढे असतात. बकऱ्यांना वाट माहित असते. बकऱ्या हुशार आणि चतुर असतात असं म्हटलं गेलं. तुम्ही पहा, काही कळप जर तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या ते लक्षात येईल. आणि आपल्याकडेही असंच असतं. काही जण स्वतःला शहाणे म्हणवणारे, पुढे 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 चालणारे, पुढे पुढेच नाचणारे असतात काही जण. आणि तुम्हाला आणि मला विचार करायचा की आम्ही अशा प्रकारच्या त्या बकऱ्यांप्रमाणे आमचं जीवन आहे की आम्ही त्या मेंढरांप्रमाणे आहोत. आणि मग या बकऱ्या त्या वाटेनी पुढे पुढे चालत असतात आणि त्यांच्या मागे ही मेंढरं चालत असतात. आणि मेंढरं कुठेही विखुरली जावी नाहीत, कुठेही भटकावी नाहीत, म्हणून मेंढपाळ काही वेळा त्यांच्या पाठीमागे असतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, मेंढपाळाच्या एका आवाजावरती मेंढरं त्याच्याकडे धावत जाणारी असतात. त्या मेंढरांना त्यांच्या मेंढपाळाचा आवाज अगदी पक्का ठाऊक असतो. दुसऱ्याच्या आवाजाकडे ते कधीच जाणार नाहीत. दुसऱ्या कोणी पण कितीही आवाज देऊ द्यात, ती मेंढरं कधीच त्याच्याकडे जाणार नाही. आणि मग हा दावीद एक सुंदर स्तोत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. का असं म्हटलं असेल दावीद? पुढे त्याचं वर्णन आहे. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. हालेलुया. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. कदाचित आमच्या सगळ्यांचं हे स्तोत्र पाठ असेल, परंतु या स्तोत्राचा अभ्यास करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. ज्याप्रमाणे मेंढपाळ या मेंढरांसंगती वागतोय आणि ज्याप्रमाणे मेंढपाळांच्या वाणी ऐकतात, त्याचे शब्द ऐकतात, त्याच्याकडे जातात, ती गोष्ट प्रामुख्याने लक्ष देण्यासारखी आहे. मेंढपाळ काय करतो तर त्यांना हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो. हिरव्या कुरणामध्येच मेंढपाळ मेंढरांना घेऊन जातो, म्हणजे जिथं मुबलक चारा असेल, खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, चांगल्या संत पाण्याजवळ, तो उथळ पाण्याजवळ, ज्या पाण्याला फार खळखळाट आहे, अशा धावत्या पाण्याकडे तो मेंढरांना घेऊन जात नाही. मेंढरं शांत स्वभावाची असतात. मेंढरं पटकन घाबरणारी असतात, पटकन पॅनिक होणारी असतात. त्यांना ज्यावेळेला एखादा धोका लक्षात येतो त्यावेळेला ती सैरावैरा धावणारी असतात. आणि मग ह्या अशा सैरावैरा धावणाऱ्या त्या मेंढरांना सांभाळणं हे मेंढपाळाचं काम असतं. आणि दावीद असं म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तो परमेश्वराला उद्देशून असं म्हणतोय की परमेश्वरा, तू माझा मेंढपाळ आहेस आणि मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हा दावीद स्वतः जेव्हा मेंढपाळ होता, ज्यावेळेस तो स्वतः मेंढरं चारायचा, त्यावेळेस त्याने स्वतः सिंहाच्या तोंडातून मेंढरू सोडवले. एका वेळेला अस्वल आलं आणि त्या अस्वलाच्या तावडीतून देखील त्याने त्याच्या मेंढरांना वाचवले. आणि त्यामुळे त्याला प्रत्यक्ष मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी काय करू शकतो याची पुरेपूर जाणीव आहे. आणि म्हणून तो त्या परिस्थितीला अनुसरून
ते स्तोत्र लिहित असताना तो असं म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. दाविदाला माहित आहे की मेंढरांना वाचवण्यासाठी त्याने स्वतः ज्यावेळेस तो मेंढपाळ होता त्यावेळेस त्याने काय केलंय, आणि मग त्याला हे लक्षात आहे की परमेश्वर जर माझा मेंढपाळ असेल तर तो देखील मला अशाच पद्धतीने सगळ्या प्रकारच्या शत्रूंपासून वाचवायला समर्थ आहे. हालेलुया. आणि तो पुढे असं म्हणतो की कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. तो असं म्हणतो की शत्रूच्या देखत तू माझ्या पुढे ताट वाढणारा परमेश्वर आहेस. हालेलुया. अनेकदा शत्रूंना असं वाटतं की आता समोरचा व्यक्ती संपून गेलाय. सांगताना बोलताना असंच बोललं जातं. या स्तोत्राकडे जर पाहिलं तर परमेश्वराची या दाविदावरती असणारी अपार दया, त्याचं अद्भुत सामर्थ्य, त्याचं प्रेम, त्याची प्रीती आम्हाला लक्षात येते. आणि या स्तोत्रामध्ये ज्यावेळेला आम्ही जातो, ज्यावेळेला आम्ही या स्तोत्राचा अभ्यास करतो, त्यावेळेला मेंढरांविषयी काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात, त्याच वेळेला मेंढपाळाविषयी काही गोष्टी लक्षात येतात. आणि मी सांगितलं तसं की मेंढरं ही घाबरणारी असतात, ती भरकटणारी असतात. अचानक येणाऱ्या धोक्यापुढे त्यांची त्रेधा उडते. आणि हे मेंढरू कधी उद्धट नसतं, तर ते एक प्रकारे लाजणार शाय म्हटलं गेलंय त्याला. आणि लक्ष दिलं नाही तर ते कुठे पण भरकटू शकतं. ते चरत असताना ते कुठं जातं हे त्याला समजत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज असते. आणि त्याच वेळेला मेंढपाळाचं काम असतं की त्यांना पाणी, अन्न हे योग्य वेळेला पुरवलं पाहिजे. आणि त्यांना प्रोटेक्शन म्हणजे त्यांचं संरक्षण करायची गरज असते, कारण कुठलंही हिंस्त्र श्वापद येऊन त्यांच्यावरती झडप घालू शकतं, त्यांना आपलं अन्न बनवू शकतं. आणि त्यांना गायडन्सची गरज असते की ते योग्य मार्गावरती योग्य प्रकारे चालले पाहिजेत. आणि मग दावीद परमेश्वराला स्वतःचा मेंढपाळ असं संबोधतोय, कारण तो स्वतः एक मेंढपाळ होता आणि त्याला मेंढपाळ मेंढरांसाठी काय काय करतो हे त्याला माहित होतं. आणि तुमच्या माझ्यासाठी याच्या पुढे जाऊन आनंदाची एक गोष्ट अशी आहे की सुमारे 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि तो तुमच्या माझ्या सर्वसामान्य मनुष्यासाठी या जगामध्ये ज्यावेळेस आला, त्यावेळेस तो त्याच्या सेवा कार्यामध्ये त्यावेळेस तो देखील असंच म्हणतोय की मी उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. योहान कृत शुभवर्तमान आणि 10वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे असं सांगितलंय की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. हालेलुया. मग आता इथं ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेला प्रामुख्याने आमच्या लक्षात येतं की मेंढपाळ मेंढरांसाठी काय करू शकतो. ज्या प्रकारे दाविदाने सिंहासंगती सिंहाच्या तावडीतून मेंढरू सोडवण्यासाठी स्वतःचा जीव त्याने धोक्यात घातला आणि त्या मेंढराला त्याने सोडवलंय. एकदा अस्वलाने देखील त्याच्या मेंढरांवरती झडप घालायचा प्रयत्न केला आणि त्या अस्वला संगती दाविदाने स्वतः युद्ध करून त्याच्या मेंढरांना सोडवले. आणि मग तीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त इथं असं सांगतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरता आपला प्राण देतो. हालेलुया. एक अद्भुत गोष्ट, एक अद्भुत गोष्ट आमच्या लक्षात येते. उत्तम मेंढपाळ तो आमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार असणारा पाहिजे. पुढे 12वं वचन असं सांगते, जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. जो मेंढपाळ नाही,
जो मोलकरी आहे तो मोलकरी मात्र ज्या वेळेला वाघ येत आहे, सिंह येत आहे, त्यावेळेला तो ती मेंढरं सोडून पळून जाईल. परंतु ज्याची स्वतःची मेंढरं आहेत तो त्यांना सोडणार नाही. हालेलुया. सुंदर उदाहरण परमेश्वराने इथं सांगितलं. दावीद असं म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, कारण गॉलियत पासून त्या दावीदाला परमेश्वरानेच वाचवले. हालेलुया. शाऊल ज्या वेळेला त्याच्या पाठीमागे लागला होता, ज्या वेळेला गॉलियतला मारून आल्यानंतर शाऊलाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि दावीदाचं ज्या वेळेला सर्वजण जय जयकार करतायत आणि शाऊलाला कमी लेखलं जात आहे, त्यावेळेला शाऊल चिडलाय, शाऊलाला राग आलाय आणि शाऊलाने दावीदाला मारायला पाहिलंय असं बायबलमध्ये सांगितलंय. आणि त्या शाऊलापासून पळत असताना दाविदाचं प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने संरक्षण केलेलं आम्ही पाहतो. आम्हाला विचार करायचा की तो परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे का? आम्ही असं म्हणतो का की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही का? सतत आम्ही रडगाणं गाणारे लोक आहोत. बायबलमध्ये नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. 14व्या-15व्या वचनात 10व्या अध्यायामध्ये तो असं म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी मेंढरांसाठी आपला प्राण देतो. जे माझे आहेत ते मला ओळखतात. आज तुम्ही त्या परमेश्वराचे आहात काय? तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आहात का? तुम्ही त्याला ओळखताय का? पुढे 27वं वचन असं म्हणतं की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे वचन अतिशय सुंदर आहे. आणि इथे असं म्हटले की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. ओ हालेलुया. तुम्ही आणि मी त्या जिवंत देवाची लेकरं आहोत, आणि जर त्या जिवंत देवाची लेकरं आहोत, योहान 1:12 मध्ये असं म्हटले की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांना त्यांनी आपली पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी त्याचे पुत्र झालेलो आहोत. विश्वासाच्या द्वारे जर आम्ही त्याची लेकरं झालेलो आहोत तर आमचा कधीही नाश होणार नाही असं बायबल आम्हाला इथं सांगतं. तुम्ही चुकलात, तुम्ही पडलात, तुमच्या हातून एखादी चूक झाली, स्वतःला दोष देत बसू नका. रोम 8:1 मध्ये असं सांगितलं की येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा आम्ही त्या परमेश्वराकडे जाऊया, त्याच्यावर आम्ही आपला भाव ठेवूया, त्याच्यावर आम्ही आपली भिस्त ठेवूया, कारण तो परमेश्वर आम्हाला क्षमा करणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला नाकारणारा, झिडकारणारा, तो आम्हाला दूर लोटून देणारा परमेश्वर नाही, तर तो परमेश्वर आम्हाला त्याच्या अधिक जवळ घेणारा परमेश्वर आहे. बायबल असं सांगते की नीतिमान 7 वेळा पडला तरी तो उठून उभा राहील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सोडणारा परमेश्वर नाही. तो म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच त्याग करणार नाही, कधीच तुला नाकारणार नाही, कधीच तुला झिडकारणार नाही. हालेलुया. जग आणि जगातले लोक वागतात त्याप्रमाणे तो परमेश्वर नाही प्रियांनो. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्यासाठी आपला प्राण देतो. हालेलुया. कोण आहे या जगात जो तुमच्या माझ्यासाठी प्राण देईल? अहो, लोक थोड्या थोड्या गोष्टींसाठी त्याग करणारे, नाकारणारे लोक आहेत. त्याग नाही म्हणता येणार, सोडून देणारे आहेत. एखाद्याला तुम्ही पैसे मागा तर तुमच्या जवळ येणार नाही. एखाद्याला पैसे देऊ नका तर तुमच्यापासून निघून जाईल. अनुभव घेतला असेल तुम्ही कदाचित. मला खूप छान छान अनुभव आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झाली.
परंतु आजही पापाच्या गुलामगिरीतून आम्ही बाहेर आलेलो नाही. देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये मला पापाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य कधी मिळाले ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणार नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणार नाही, प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही आपला भाव ठेवणार नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्या मार्गावर चालू देखील शकणार नाही. आम्हाला येशूला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, आम्हाला त्याच्या वचनांकडे पाहावं लागेल, त्याच्या वचनांवर विश्वास ठेवावा लागेल आणि आम्हाला म्हणावं लागेल की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कारण ज्यावेळेस आम्ही त्याला आपला मेंढपाळ म्हणून, आपला स्वामी, आपला गुरु, आपला बाप म्हणून त्याला ज्यावेळेला स्वीकारू, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला सगळ्या प्रकारचा पुरवठा करायला समर्थ असणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन आम्हाला यशायामध्ये 53:5 मध्ये सांगते की त्यांनी आमच्यासाठी फटके खाल्ले, त्याने आमच्यासाठी रक्त वाहिलं आणि त्याला बसलेल्या फटक्याच्या मारांनी आम्ही निरोगी झालेलो आहोत. आमचे रोग, आजार, विकार त्याने बरे केलेले आहेत त्याच्या वधस्तंभावरती वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे. काय पाहिजे अजून? तो म्हणतो तुम्ही ओझ्याने दबलेले आहात, माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देतो. तो म्हणतो मी तुम्हाला ती शांती देतो जी तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. दावीद असं म्हणतो की तो माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतो, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. आणि तो परमेश्वर तुम्हाला आणि मला सगळ्या प्रकारच्या दुष्ट लोकांच्या समोर आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे, आम्हाला विश्वासाने ती घोषणा करता आली पाहिजे, आम्हाला विश्वासाने म्हणता आलं पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि तो माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग म्हणजे अभिषेकाचं तेल तो तुमच्या डोक्यावर ओतणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला अभिषिक्त करणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला अभिषेक करायला तयार आहे. फक्त आम्ही तयार आहोत का त्याच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या पाठीमागे येतात. काय आम्हाला येशूची वाणी माहीत आहे का? येशूचे विचार आम्हाला माहीत आहेत का? येशूने सांगितलेली वचनं आम्हाला माहीत आहेत का? आजकाल जगामध्ये पाहिलं तर अनेक गोष्टी चालू आहेत. जे नको ते या जगामध्ये घडत आहे. देवाचं वचन डावलून देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागणारे लोक आणि चर्चला जातील, प्रार्थना करतील आणि म्हणतील की देव आमच्या संगती आहे. देवाच्या वचनांच्या विरुद्ध वागण्यासाठी अतिशय तत्पर असणारी लोक, पण तीच लोक दर रविवारी न चुकता चर्चला जातात. मला माहित नाही देव कसा न्याय करेल, तो त्याच्या हातामध्ये आहे, मी कोणाचा न्याय नाही करणार. पण देवाच्या वचनांच्या विरुद्ध सातत्याने वागायचा प्रयत्न करणारे लोक, देवाचं वचन सातत्याने डावलणारे लोक आणि देवाच्याच वचनाचा आधार घेऊन स्वतःसाठी ते वचन ट्विस्ट करून मी आशीर्वादित आहे असं म्हणणारे लोक मी पाहत आहे. असो, आम्हाला शिकायचंय. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मी त्याचं मेंढरू आहे हे म्हणायची ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मी त्याचं मेंढरू आहे, तो सांगतो त्याप्रमाणे मी वागतो, तो सांगतो त्याप्रमाणे मी चालायचा प्रयत्न करतो. आणि जरी भटकलो, हालेलुया, ही गोष्ट सुंदर आहे, जरी भटकलो तरी तो परमेश्वर मला सोडणार नाही. तो 99 सोडतो आणि एक हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी तो आलाय असं बायबल आम्हाला सांगतं. तो प्रभू येशू ख्रिस्त याचसाठी आला की जे हरवलेले होते त्यांना तो शोधायला आलाय. आम्ही जरी भटकलो, जरी हरवलो
तरी तो परमेश्वर सोडणार नाही, तरी तो आम्हाला शोधून काढणार. आम्ही जरी चुकलो, आम्ही जरी पडलो, तरी तो परमेश्वर आम्हाला पुन्हा त्या चिखलातून, त्या गाळातून, त्या पापाच्या गुलामगिरीतून सोडवायला तो समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला आणि मला धैर्याने म्हणता आलं पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही कमी पडणार नाही, काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. आणि जर बायबलमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळीकडे या गोष्टी पाहायला मिळतील. अगदी मोशेपासून, नोहापासून, आदामापासून ते प्रगटीकरणामध्ये असणाऱ्या योहानापर्यंत परमेश्वराने प्रत्येकाला सांभाळलंय, प्रत्येकाला सहाय्य केलंय. प्रत्येक त्याच्या सेवकांना त्यांच्या संगती तो राहिलाय. एलियाच्या संगती तो राहिलाय, अलिशाच्या संगती तो राहिलाय, यशिया संगती तो होता, दानियेला संगती तो होता, इर्मया संगती तो होता. अगदी योनाला देखील त्याने सोडलं नाही. योनाही देवाच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न करत होता आणि देवाने सांगितलेली आज्ञा मोडून तो पळून चालला होता. निनवेला जाण्याऐवजी तार्शीसला जाणाऱ्या बोटीमध्ये जाऊन बसलाय. परंतु परमेश्वराने तिथून त्याला पुन्हा एकदा निनवेला घेऊन आलाय आणि परमेश्वराने त्याचं काम त्याच्याकडून पूर्ण करून घेतले. देवाने सोडलं नाही प्रियांनो, देव कधीच सोडत नाही. आम्हीच आहोत जे त्याला अनेकदा सोडतो, नाकारतो, धिक्कारतो, त्याच्या वचनांच्या विरुद्ध वागतो. आणि त्याची वचनं काय आहेत हे आम्हाला अनेकदा समजत नाही. अगदी वैवाहिक जीवनामध्ये जर पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी घटस्फोट घेणारे पती पत्नी आम्ही पाहतो आणि तेच लोक जाऊन चर्चमध्ये बसतात आणि म्हणतात की आम्हाला देवाने आशीर्वादित केले. पतीपासून सोडून पत्नी म्हणते की देवाने मला आशीर्वादित केले, आणि पत्नीपासून सोडून पती असं म्हणतो की देवाने मला आशीर्वादित केले. मला माहित नाही काय कसं, परंतु आम्हाला विचार करायची गरज आहे. देवाच्या वचनाचा दशमांश चोरून आम्ही म्हणतो की परमेश्वराने मला आशीर्वादित केले. देवाचा वेळ चोरून आम्ही असं म्हणतो की देवाने मला आशीर्वादित केले. देवाच्या दशमांशाची चोरी करून आम्ही म्हणतो की देवाने मला आशीर्वादित केले. कसं आशीर्वादित केलंय मला नाही माहिती, परंतु परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा न्याय करणार आहे. हालेलुया. प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टीचा, तुमच्या प्रत्येक शब्दाचा परमेश्वर न्याय करणार आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीचा परमेश्वर न्याय करणार आहे. त्या न्यायाकडे आज जायचं नाही. आज आम्हाला लक्षात ठेवायचं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला त्याचं मेंढरू बनायचंय. प्रेज द लॉर्ड. मेंढरू उद्धट नसतं, मी सुरुवातीलाच सांगितलं. मेंढरू लीन आणि नम्र असतं. प्रेज द लॉर्ड. मेंढरू लीन आणि नम्र असतं. ते शांत स्वभावाचं असतं, ते लाजणारं असतं. ते आपण मेंढपाळाचं शब्द ऐकून त्याच्या मागे चालणारं ते असतं. ते लाजणारं मेंढरू आम्हाला जर बनायचे तर आम्हाला शॉर्ट कपडे घालणं बंद करावं लागेल. उघड्या माथ्याने प्रार्थना करणं बंद करावं लागेल. डोक्यावर पदर न घेता अनेक जण आपले केस किती सुंदर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करून चर्चमध्ये येऊन बसतात. बंद करा प्रियांनो, ढोंगीपणा बंद करा. काही लेडीज लोकांना केस कापायलाच फार आवडतात. देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागायला आम्हाला खूप आवडतं आणि आम्ही असं म्हणतो की परमेश्वराने मला आशीर्वादित केले. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादितच करो. पण आज मला सांगायचंय की आम्हाला त्याचं मेंढरू बनायची गरज आहे. देवाच्या वचनांप्रमाणे आचरण करायची गरज आहे. आणि जे देवाच्या वचनांप्रमाणे नाही, प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी असं म्हणतो की जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, म्हणजे तो माझ्या विरुद्ध आहे. हालेलुया. जो माझ्याप्रमाणे वागत नाही तो माझ्या संगती नाही, तर तो माझ्या विरुद्ध उभा आहे. हालेलुया. आणि जे त्याच्या विरुद्ध उभे राहतील त्यांच्या संगती परमेश्वर कसं वागेल हे मला आज सांगावं असं वाटत नाही. नक्कीच या विषयावरती एक दिवस मी
स्पेशल तो विषय घेऊनच एक दिवस बसूया आपण. पण जे त्याच्या विरुद्ध आहेत त्यांच्या संगती तो कशा पद्धतीने न्याय करल याचा तुम्ही आणि मी आज विचार करायची गरज नाही. आज आम्हाला विचार करायचा की आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागणार, आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायचा प्रयत्न करणार. आम्ही कोणीच परिपूर्ण नाही, आम्ही कोणीच परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि प्रियांनो, देवाच्या वचनांमध्ये सांगितलेला कुठलाच दास परिपूर्ण नव्हता. पण त्याच वेळेला आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आम्हाला प्रयत्न करायचा आहे. जरी आम्ही चुकणारे आहोत, जरी आम्ही पडणारे आहोत, तरी आम्हाला प्रयत्न करायचा आहे की जाणून बुजून चुका करण्याऐवजी, जाणून बुजून पडण्याऐवजी, जाणून बुजून देवाचं वचन नाकारण्याऐवजी आम्ही प्रयत्न करूया की आम्ही त्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू. देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागणार नाही, देवाचं वचन मोडणार नाही, देवाचं वचन आमच्याकडून पायदळीत उडवलं जाणार नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा आम्ही अपमान करणार नाही, याची आम्ही प्रामुख्याने काळजी घेणारे लोक बनलं पाहिजे. आणि हे एक आमचं आद्य कर्तव्य आहे. प्रियांनो, आपण प्रयत्न करूया या गोष्टी करायच्या. आणि आम्हाला म्हणायला शिकायचंय की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की अवकष्टी व भाराक्रांजनो तुम्ही सर्वजण मजकडे या. गलती 3:13 मध्ये वचन असं सांगते की येशू शापित झाला यासाठी की आम्ही शापातून मुक्त व्हावे. 2 कोरिंथ 8:9 मध्ये असं सांगितले की येशू आमच्यासाठी दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावे. प्रेज द लॉर्ड. काय हवंय अजून? तो येशू आम्हाला सगळं काही द्यायला तयार आहे. त्या येशूने आमच्यासाठी सर्व काही सहन केलं. वधस्तंभावरचं मरण त्याने तुमच्या माझ्यासाठी पत्करलं. आणि मग आम्हाला का म्हणता येत नाही की येशू माझा मेंढपाळ आहे? का आम्हाला त्या मेंढपाळाच्या अधीन होता येत नाही? येशू जर माझा मेंढपाळ आहे तर मला त्याच्या अधीन होता आलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवता आला पाहिजे, त्याच्या पुढे लीन आणि नम्र होता आलं पाहिजे. त्याची वचनं पाळणारा व्यक्ती आम्हाला म्हणायचे आणि त्याच्या वचनांप्रमाणे आम्हाला जगायला शिकायचे. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं होगी, हरी चराइयों में मुझे ओले चलता है. हालेलुया. प्रेम से वो चराता है. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आज गरज आहे परमेश्वराला आपला मेंढपाळ म्हणून संबोधण्याची, त्या मेंढपाळाच्या अधीन होण्याची, त्या मेंढपाळाच्या जवळ जाण्याची आज आम्हाला गरज आहे. विचार करा प्रियांनो. थांबूया आज आपण इथे. मला थोडक्यात तुम्हाला खूप काही सांगायचं असतं. प्रयत्न करा मी काय सांगतोय ते समजून घेण्याचा आणि देवाच्या वचनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आम्हाला आज गरज आहे. शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही जगत असताना आम्ही देवाच्या वचनांचे उल्लंघन करणारे लोक नाही बनायचं, तर देवाचं वचन मानणारे, देवाच्या वचनांच्या प्रमाणे त्याच्या आज्ञा पाळणारे लोक आम्ही बनायचे. योहान 14:15 मध्ये असं सांगितले की बघा, मी वाचतो तुमच्यासाठी एक वचन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. काय म्हणतो तो येशू? माझ्यावरती जर तुम्ही प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळताल. आणि आज्ञा काय आहेत? शिका. असते महत्वाची गोष्ट आहे की आज्ञा शिका. आम्हाला आज्ञा ठाऊक नाहीत. आम्ही आज्ञा न पाळणारे लोक आहोत. आम्ही आज्ञांचं उल्लंघन करणारे लोक आहोत. आम्ही आज्ञा सोडून आम्ही बाकी सगळं करायला मागतो. आम्ही आमचं अंग प्रदर्शन करताना आम्ही आज्ञा विसरलेलो असतो. चर्चमध्ये जाताना आम्ही स्लीवलेस ब्लाउज घालून किंवा टाईट फिट कपडे घालून, लेडीज लोक जेंट्सचे कपडे घालून फिरताना आम्ही आज पाहत आहोत. आज्ञांचं उल्लंघन सर्रास केलं जात आहे. बायबल असं सांगतं की स्त्रीने डोक्यावरती पदर घेतला पाहिजे, परंतु आज त्या गोष्टी होत नाहीत. आज या गोष्टी शिकवणारे लोकही कमी आहेत. दान दशमांश कदाचित बंद होईल, कदाचित लोक यायचं बंद करतील. प्रियांनो, देवाचं वचन सत्यतेने शिकणारे, शिकवणारे लोक बना. काहीतरी मिळतंय म्हणून लोकांसाठी ऍडजस्टमेंट करणारे लोक बनू नका. आम्हाला आज या गोष्टी शिकायची गरज आहे.
मोठमोठ्याने ओरडून ओरडून प्रचार करणारे लोक, लेडीज लोक ज्या वेळेला पाहतो, किंवा जेंट्स लोक जे अगदी खांद्यापर्यंत त्यांची केस आलेत, ते जोरजोरात वर्शिप करत असताना आम्ही पाहत आहोत. मला कोणाला नावं ठेवायची नाही किंवा मला कोणाचा न्यायही करायचा नाही. प्रत्येकाचा न्याय परमेश्वर करणार आहे. परंतु जगात चाललंय काय सध्या, याच्याकडे आम्हाला पाहायची पण गरज आहे. आणि जग जसं वागतंय तसं आम्हाला वागायचं नाही, तर जसं बायबलमध्ये सांगितलंय तसं आम्हाला वागायला शिकायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला आज विचार करायचा आहे. आम्हाला म्हणता येतंय का की मी परमेश्वराचं मेंढरू आहे? नसेल जमत तर शिका. आजपासून पुन्हा एकदा प्रयत्न करा. या आपण थांबूया इथे, छोटीशी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, या वचनांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. तुला धन्यवाद म्हणतो, तुला गौरव देतो. परमेश्वरा, तुझी वचनं महान आहेत. जिवंत देवा, तुझं वचन असं सांगतं की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु तुझी वचनं नाहीशी होणार नाहीत. याच वचनांच्या द्वारे परमेश्वर तू आम्हाला तारण शिकवतोस. याच वचनांच्या द्वारे तू आमचा न्याय करणार आहेस आणि याच वचनांच्या द्वारे आम्हाला घडवतोस देखील परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. जिवंत देवा, हीच वचनं ऐकून आमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि याच वचनांच्या द्वारे परमेश्वरा आम्ही तुला जाणून घेतो. तुझी सत्यता आम्हाला समजते. होय परमेश्वरा, याच वचनांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं वधस्तंभावरचं महान कार्य आम्हाला समजतं. होय परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून या वचनांकडे आम्हाला लक्ष देता येऊ देत. आणि आज तुझी वचनं आम्हाला सांगत आहेत. तुझं वचन दावीद आम्हाला शिकवतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. होय परमेश्वरा, आम्हाला आज तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस हे समजत आहे परमेश्वरा. आणि म्हणून आम्हालाही म्हणता येऊ देत की आम्ही तुझं मेंढरू आहोत. होय परमेश्वरा, मेंढरं ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे आम्हाला बनव. जिवंत देवा, उद्धट नसणारी मेंढरं तू आम्हाला बनव. प्रेम करणारी, शांती ठेवणारी आणि ती मेंढरं तू आम्हाला बनव परमेश्वरा. होय जिवंत देवा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे स्वतःचा जीव आमच्यासाठी दिला, होय परमेश्वर पित्या, आम्हालाही एकमेकांसाठी आपला प्राण देणारे लोक बनव परमेश्वरा. जिवंत देवा, ती प्रीती आमच्या प्रत्येकामध्ये तू निर्माण कर. स्वर्गीच्या देवा, तू तुझा एकुलता एक पुत्र देऊन आमच्यावरती प्रीती केलीस. माझ्या जिवंत देवा, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. हो राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज आम्ही तुला विनंती करतो, आम्हाला ती मेंढरं बनव जी तुझी वाणी ऐकणारी असतील. होय जिवंत देवा, तू जर आमचा उत्तम मेंढपाळ आहेस तर आम्हाला तुझी वाणी ऐकता येऊ देत, तुझी वचनं ऐकता येऊ देत आणि परमेश्वरा त्याप्रमाणे आम्हाला जगता आणि वागता येऊ देत, अशी आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो. धन्यवाद म्हणतो. या वेळेबद्दल तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार आणि उपकार मानतो, तुला उंचावतो आणि तुला गौरव आणि गौरव देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवतो. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण बदल, प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर आणि प्रत्येकाचं जीवन तू बदल परमेश्वर पित्या. कुठल्याही आत्म्याचा नाश व्हावा नाही हीच तुझी इच्छा आहे असं तुझं वचन सांगतं आणि तीच इच्छा आज मी तुझ्याकडे प्रगट करतो परमेश्वरा. कुठल्याही आत्म्याचा नाश होऊ देऊ नको. विशेषतः हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व समस्या, अडीअडचणी, संकट, आजार, विकार आज येशूच्या नावामध्ये मी बांधून टाकतो परमेश्वरा. प्रत्येकाला जिवंत देवा तू अद्भुतरित्या सामर्थ्य पुरव परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनात अद्भुतरित्या तू कार्य कर आणि होऊ देत. तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. हीच विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येकाला धैर्याने म्हणता येऊ देत की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. धन्यवाद देतो जिवंत देवा. सर्व गौरव तुला देतो. मान, सन्मान, महिमा आणि प्रशंसा तुला देत. सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. काळजी घ्या, विश्वासामध्ये खंबीर व्हा, प्रार्थना करत राहा, सातत्याने प्रार्थना करा, वचन वाचा आणि परमेश्वराला म्हणायला शिका की परमेश्वरा तू माझा मेंढपाळ आहेस आणि मी तुझं मेंढरू आहे, जे तुझी वाणी ऐकेल आणि जे तुझ्या पाठीमागे धावेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थांबूया आपण इथे. पुन्हा भेटू परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि देवाचा गौरव करत राहा. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.